नमस्कार. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राचा रणसंग्राम आता खऱ्या अर्थानं सुरू झालाय. शिवसेना भाजप युती तुटल्यानं आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी फुटल्यानं या निवडणुकीत आणखी रंग भरलेत. सरडे जेवढ्या वेगानं रंग भरत नाहीत तेवढ्या वेगानं आपले राजकारणी आता रंग बदलू लागलेत. पक्षांतराचा अक्षरशः बाजार आलेला आहे. आधी एकेका जागेसाठी राजकीय पक्षांच्या वाटाघाटी होत्या, घासाघीस चालली होती, मारामाऱ्या चालल्या होत्या. जणू की ह्याच जागेवर आम्हीच कसे निवडून येऊ शकतो असं पटवणं चालू होतं. आणि आता सगळेच स्वबळावर रिंगणात उतरल्यानंतर कुणाला तिकीट द्यायचं याची शोध घेण्याची, उमेदवार शोधण्याची पाळी अनेक पक्षांवर आली आहे. त्यामुळे दल बदलूंचं एक वारं महाराष्ट्रात वाहू लागलेलं आहे. आज दिवसभरात एवढ्या वेगानं हालचाली सुरू होत्या की बेडूक उड्यांचा मौसम आलाय की काय अशी शंका यायला लागली. सकाळपर्यंत एका पक्षात असलेले दुपारी दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरताना दिसले. राजकीय पटलावर सध्या एवढं एंटरटेनमेंट सुरू झालेलं आहे की सिनेमा थिएटर्स आणि नाटकाची नाट्यगृह ओस पडलेली आहेत. नाट्यगृहाकडे तर प्रेक्षकांनी नाटकाकडे पाठ फिरवलेली आहे. टीव्ही मालिकांचा TRP देखील पडलाय, कारण गेल्या आठवड्यापासून कॉमेडी डे नाईट विथ पॉलिटिकल लीडर्स हा कार्यक्रम हाऊसफुल गर्दीत न्यूज चॅनल्सवर सुरू आहे. उद्या शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आजच्या रात्रीमध्ये बऱ्याच उलथापालथी होणार आहेत. या सगळ्याची गोळाबेरीज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा रणसंग्राम या कार्यक्रमात. महाराष्ट्राचा रणसंग्राममध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर मला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी. तसंच ठाकरे घराण्याचाच मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छाही त्याने व्यक्त केली. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंची प्रकृती बरी नाही आहे. उद्धव ठाकरेंकडून विचारपूस झाली आहे. पक्षामध्ये काय वातावरण आहे? स्वागत होते? नाही, निश्चितपणे ना. भावाला फोन करतो त्यातल्या लोकांना आनंदच वाटतात ना. शेवटी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजेत ना. आणि त्याचे ठाकरे फॅमिलीवरती ते संस्कार झालेले आहेत. महाराष्ट्राचे संस्कार तसे आहेत आणि त्यामुळे त्यांनी जर फोन केला असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना ती. त्याचं तर स्वागतच करायला पाहिजे. मीच कशाला, महाराष्ट्र त्याचं स्वागत करेल. भाजपकडून दोघांनाही अनुभव जो आलेला आहे तो पाहता शिवसेना आणि मनसे काही ॲडजस्टमेंट होऊ शकते पॉलिटिकल विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने. आता जरी अस्तित्वात नाही आलं तर आगामी काळात काही होऊ शकतं. नाही, त्याच्या बाबतीमध्ये आता कसं काय भविष्य करणार? उद्या काय होईल, उद्या काय नाही होणार का? राजकारणामध्ये तुम्हाला कल्पना आहे, काही क्षणामध्ये घटना घडू शकतात, बदलत असतात. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलं असेल अशाही दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तुम्ही काय सांगा? मी पण एक कार्यकर्ताच आहे ना. आता कार्यकर्त्याची भूमिका तुम्ही सांगितलं ती माझी भूमिका तीच असणार. त्याच्यावर वेगळी काय भूमिका असू शकते? लक्षात, माझी भूमिका तीच असणार. आणि तुम्हाला माहिती आहे की मी व्हेरी ऑनेस्टली ठाकरे फॅमिलीशी लॉयल आहे. मी त्याच्याविषयी कॉम्प्रोमाइज कुठेच करत नाही, करणार पण नाही. मला मुख्यमंत्री म्हणून जरी बसवलं ना तरी जाणार नाही मी. कळलं का? पण काय तुम्हाला काय वाटतं नजीकच्या काळात काय? ठाकरे कुटुंबाशी प्रचंड लॉयल आहे आणि ठाकरे कुटुंबातला मुख्यमंत्री जर झाला तर मी माझ्यासारखा समाधानी आनंदी कोणताही माणूस असेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र दिसले तर तुम्हाला कसं वाटेल? अहो, मी वर्षानुवर्ष बोलत आले. दोन्ही भाऊ म्हणजे आमचे दोन डोळे आहेत. त्याला काय करू शकतो आम्ही? काहीच करू शकत नाही. आता तुम्ही मला किती वेळा जरी विचारलात, झोपेतून विचारत ना उठून, तरी मी हेच बोलेल की दोन्ही भाऊ म्हणजे आमचे दोन डोळे आहेत. तर आम्ही काही करू शकत नाही. त्याच्यामुळे माझी भावना जी आहे ती तशीच आहे, तशीच राहणार आहे. पाहिले आपण मनसेचे अत्यंत महत्त्वाचे नेते बाळा नांदगावकर यांनी निवडणुकीच्या ऐन तोंडावर अर्ज भरण्याचा एक दिवस बाकी असताना दिलेली प्रतिक्रिया. महाराष्ट्राचा हा रणसंग्राम आता खऱ्या अर्थानं रंगू लागलाय आणि त्या विषयावरच चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलंय मृणालिनी नानिवडेकर या ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आहेत. मृणालिनी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत वरिष्ठ सहाय्यक संपादक लोकमत संदीप प्रधानजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत राजकीय विश्लेषक विजय चोरमारे, आमच्या कोल्हापूरच्या स्टुडिओमधून विजय चोरमारे आपल्याबरोबर आहेत. विजय चोरमारे, आपलंही स्वागत. आपल्याबरोबर आहेत संजीव उन्हाळे, हे औरंगाबादमधून आहेत आणि श्रीपाद अपराजित हे आमच्या नागपूर स्टुडिओमधून आहेत. तुमच्या दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहिले सगळ्यांनीच की काय प्रकारची आत्ता बाळा नांदगावकर यांनी एक प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे.
निवडणुकीच्या ऐन तोंडावर अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्याचं नेमकं कारण काय म्हणाली? मला वाटतं की भाजप आणि सेना हे एकमेकांपासून दूर गेल्यावर अर्थातच मराठी मत एकत्र यावं यासाठी बरेच प्रयत्न होतील. त्या प्रयत्नांचाच हा मला भाग दिसतो. बाळा नांदगावकर हे त्यांनी ज्याप्रमाणे आत्ता सांगितलं, ठाकरे घराण्याची अत्यंत एकनिष्ठ आहेत, फार भावनाशील बोलतात. शिवाय त्यांच्या मतदारसंघात त्यांना जो काय त्रास होऊ शकतोय विभाजनाचा, ते लक्षात घेता त्यांनी कदाचित या संदर्भात पुढाकार घेतला असेल. आज चॅनेलवर हे वृत्त प्रसारित झाल्याबरोबर अनेकांच्या आशा पालवल्या, मराठी मतं एकत्र आली, पण लगेचच शिवसेनेनी असं काही होत नाही आहे असं करून हा भ्रम पण दूर केला. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या टोकनिझमकडे न पाहता एक मराठी मतांची मोठ बांधून त्याचा कुठे प्रांतवादाच्या नावाने अस्मितेचा एक चमत्कार घडवून आणावा असे प्रयत्न होतील. तो प्रयत्न कदाचित शिवसेनेच्या स्ट्रॅटेजीचा भाग असू शकेल. संदीप प्रधान, भारतीय जनता पक्षाच्या विविध नेत्यांनी, मग ते गोपीनाथराव असतील किंवा नितीन गडकरी असतील, यांनी हे दोन्ही बंधू एकत्र यावेत म्हणून अनेक प्रयत्न केलेले होते. त्या प्रयत्नांना फारसं यश आलं नाही. टाळी एका हातानं वाजत नाही अशा प्रकारची वक्तव्य झाली आणि एकत्र येण्याची चर्चा माध्यमातून करायची गरज नाही असाही टोला आणला गेला. त्यात बरंच काळ निघून गेलेला आहे. परंतु आता पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेलं आहे. पूर्वी जर मनसेला सत्तेत भागीदार करून घ्यायचं म्हटलं असतं तर 288 मध्ये यापूर्वीच भाजप आणि सेना होती. त्यामुळे मनसेला त्यांचा ड्यू वाटा जो आहे, त्यांची जी ताकद आहे महाराष्ट्रातली, तेवढ्या जागा काही देता आल्या नसत्या, त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागलं असतं. परंतु आता मात्र त्याची परिस्थिती नाही आहे. जर आता हे पक्ष वेगळे झाले असतील तर शिवसेनेकडे मनसेसाठी द्यायला भरपूर जागा उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे अशी शक्यता या विधानसभा निवडणुकीत नसली झाली तरी महानगरपालिकांची गणितं बघता, विशेषतः मुंबई महानगरपालिका जिथे शिवसेना आणि भाजप यांची युती आहे, ठाणे महानगरपालिका जिथे भाजप आणि शिवसेना यांची युती आहे, अशा ठिकाणी काही वेगळे फॉर्म्युलेज नक्की येऊ शकतात. अगदी बरोबर. हे सगळं जे आहे ते आत्ता या विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून केलेलंच नाही आहे, हे महापालिकांसाठीच केलेलं आहे. कारण भाजपने आता पाठिंबा म्हणजे युती तोडल्यामुळे महापालिकांमधली जी सत्ता आहे तर त्याचं काय होणार हाच प्रश्न आहे. आणि जवळपास आत्ता शिवसेना भाजपकडे असलेल्या महापालिकांकडे ची जे काही अर्थसंकल्प आहे त्याचे म्हणजे त्याचे रुपयांमध्ये आपण हे केलं तर जवळजवळ 35,000 कोटी रुपयांचे अधिकार हे शिवसेना भाजपला सत्ताधारी पक्ष म्हणून केवळ महापालिकांमध्ये होते. बाकी छोट्या नगरपालिका, जिल्हा परिषदेचा आपण विचार करत नाही. आता इथं जर समजा इथली सत्ता समजा दोलायमान होणार असेल तर त्याच्यासाठी मनसेचा आपल्याला काही फायदा होऊ शकतो का? मनसे आपल्याला पाठिंबा देऊ शकते का? ती सत्ता राखली जाऊ शकते का? हाच विचार यापुढे. आणि मग आपण म्हणालात तसं की महापालिका निवडणुकीत काही वेगळ्या पद्धतीने समीकरणं होऊ शकतील का? हा एक मला वाटतं त्याच्या मागचा मुद्दा आहे. संजीव उन्हाळे आपल्या बरोबर आहेत. संजीव उन्हाळे, एकीकडे राजकारण त्या दोघांना एकत्र आणू शकत नाही, तसंच घराण्यातलं प्रेम सुद्धा जर एकत्र आणू शकत नसेल तर मला सांगा, अर्थकारण किंवा अर्थकारणाची गरज दोन्ही पक्ष चालू राहण्याकरता त्यांना एकत्र ठेवू शकतात, एकत्र आणू शकतात, तशी गरज निर्माण करू शकतात, काही तात्पुरत्या काळासाठी का होईना, पण अशा प्रकारची शक्यता आपण वर्तवताय. नाही, सध्याचं जे राजकारण आहे ते एकंदर चित्र असं कालपासून झालेलं असं की भारतीय जनता पक्षाला कसल्याही परिस्थितीमध्ये सत्तेवर येऊ द्यायचं नाही. हा सगळ्याचा एक कन्या अशा प्रकारचा अजेंडा आहे. कारण ते जर एकदा सत्तेवर आले तर महाराष्ट्रातली सत्ता आपल्याला उपभोगता येणार नाही. म्हणून सगळ्यांचं, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, सगळ्यांचं त्याच्यावर एक मत आहे. या अजेंड्याचा एक भाग म्हणून हे सगळं एका बाजूला ध्रुवीकरण आता एका बाजूला होणार आहे आणि यांना सत्तेपासून दूर कसं ठेवता येईल हे देखील महत्त्वाचं आहे. आणि हे जसं त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की याच्या मागे दडलेलं अर्थकारण आहे. ते अर्थकारण असं आहे की समजा जर उद्धव ठाकरे किंवा कोणी जरी मुख्यमंत्री झालं तरी आपल्याला थोडीफार चालवता येईल, पण भारतीय जनता पक्ष जर एकदा सत्तेवर आला तर आपलं काहीही त्याच्याकडे चालणार नाही. सगळ्यांची इच्छा असल्यामुळे हे सगळ्यांचं एकीकरण झालेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद त्यांनी स्वतःहून जाहीर केल्यामुळं, ठाकरे घराण्यामध्ये पहिल्यांदा नाव जाहीर केल्यामुळं आपल्याकडे एक डायनेस्टिक रूल असतो, घराणेशाही आहे आणि घराणेशाहीवर प्रेम करणारी आपली जनता आहे. त्याच्यामुळं त्याच्याबद्दलचं एक चांगलं पॉझिटिव्ह असे सिग्नल्स मला असं वाटतं की आता विशेषतः आम्ही मराठवाड्या भागामध्ये त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह असे सिग्नल जसे गेलेले आहेत त्याप्रमाणे गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर पंकजा मुंडे यांच्याबद्दल देखील सहानुभूतीची लाट आहे. त्याच्यामुळं या सगळ्या गणितावर ही निवडणूक लढली जाणार आहे. आणि मला असं वाटतं की दोन्हीही ठाकरे हे एकत्र यावे, ही जशी लोकांची युती व्हावी ही जशी मनातली भावना होती,
म्हणजे कालपर्यंत सगळ्या मराठी माणसाला वाटत होतं की युती व्हावी, युती न व्हावी असं म्हणणारे फक्त पक्ष होते. त्याप्रमाणे ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं सगळ्यांची भावना आहे. परंतु मला असं वाटतं की ते इतक्या लवकर घडेल असं वाटत नाही, पण ती प्रक्रिया मात्र हळूहळू चालू झालेली आहे असं मात्र आपल्याला काही घटनावरून आता म्हणता येईल. प्रक्रिया निश्चित चालू झालेली आहे. आपल्याबरोबर विजय चोरमारे आहेत. विजय चोरमारे, प्रक्रिया हळू सुरू व्हायला आणखीन एक कारण किंवा त्याला गती यायला आणखीन एक कारण असू शकतं, ते म्हणजे मुंबईमधली मराठी मतं. त्याचबरोबर RBIच्या 3 भागांचं मुंबईमधून होणारं कथित गुजरातमधलं स्थलांतर, सागरी दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी जी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मुंबईजवळ पालघरला उभी राहणार होती, त्याकरता काँग्रेस NCP सरकारनं जागाही दिलेली होती, त्या इन्स्टिट्यूटचं मुंबईमधून द्वारकेला स्थलांतर होणं, या सगळ्यामुळं कुठंतरी आता मराठी मतांच्या विभाजनाचा, मराठी विरुद्ध गुजराती अशा प्रकारचा एक मुद्दा समोर येतोय. त्यामुळे मराठी हा अजेंडा घेतलेल्या पक्षांनी एकत्र यायची गरज निर्माण होऊ शकते. एक असंही लॉजिक मांडलं जातं आहे की जर लालू आणि नितीश हे एकमेकांना बिहारच्या राजकारणात कायम विरोध करणारे जर एकत्र येऊ शकतात, तर इथे अशा प्रकारची सिच्युएशन का बरं निर्माण होऊ शकणार नाही? बरोबर आहे तुमचं. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांनी जो समंजसपणा दाखवला, राजकारणातली बदलती काँग्रेसने दाखवायला पाहिजे तोही दाखवलेला नाही. महाराष्ट्रात त्या पार्श्वभूमीवर जर त्या समीकरणांचा विचार करून केंद्रातली भारतीय जनता पक्षाची सत्ता आणि केंद्रात मिळालेलं प्रचंड बहुमत लक्षात घेऊन त्यांनी महाराष्ट्रातली सत्ता ताब्यात घेण्यासाठी लोकसभा निवडणुकीनंतर चालवले प्रयत्न, मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारांच्या वेळोवेळी होणाऱ्या घोषणा, या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचंही खच्चीकरण होऊ शकतं. कारण आपण साधारण 85-90 पासूनचा इतिहास लक्षात घेतला तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अजिबात जनाधार नसलेला भारतीय जनता पक्ष हा केवळ शिवसेनेचा आधार घेऊन महाराष्ट्रात विस्तारला, हे लक्षात घ्यावं लागतं. भाजपचा आजचा जो विस्तार आहे त्याला मूळतः शिवसेना जबाबदार आहे. आणि आता विस्तारल्यानंतर, ताकद वाढल्यानंतर केंद्रातली सत्ता आणि त्याबरोबर महाराष्ट्रातले सत्तेतला मोठा वाटा घेऊन शिवसेना संपवण्याच्या दृष्टीनं भाजपची वाटचाल होती, हे लक्षात येत होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मागासपासून जे संदीप प्रधानांनी किंवा तुम्ही जी चर्चा केली की आर्थिक सत्तेतली केंद्र, मला एवढ्या लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधल्या युत्या तुटतील असं वाटत नाही. कारण आपण आत्ता निवडणूक पूर्व युती तुटल्याचं पाहतोय. निवडणुकीनंतर काय समीकरणे येतील, कदाचित प्रीपोल अलायन्सऐवजी पोस्टपोल अलायन्स होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ज्या पद्धतीनं शिवसेना भाजपची होऊ शकते त्या पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादीची होऊ शकते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधल्या सत्तेच्या संदर्भात एवढ्या घाईनं निर्णय होईल मला असं वाटत नाही आत्ता. कारण पुन्हा फक्त 1 महिन्याचा तर कालावधी, 1 महिन्यात सगळं निर्णय होणार आहे. आत्ता सगळंच तोडून सगळा राज्यभरातलं सगळेच डाव विस्कटायचे आणि पुन्हा महिनाभरानं पुन्हा ते सगळे जुळवायचे, हे कठीण होईल. पण दोन्ही ठाकरे बंधूंच्यात मुंबईतल्या मराठी मतांचं विभाजन टाळण्यासाठी आणि त्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीनं किंवा भाजपनं घेऊ नये, यासाठी जर त्यांनी एकत्र येण्यासाठी की सकारात्मक पावलं पडत असतील तर ते निश्चित स्वागतार्ह आहे. आणि मुंबईतला मराठी मतदारसुद्धा निश्चितच त्याचं स्वागत करेल. मुंबईतला मराठी मतदार निश्चितच अशा प्रकारच्या गोष्टीचं स्वागत करेल. जरी हळूहळू होत जाणारी प्रक्रिया असली तरी निश्चितपणे उन्हाळे म्हणाले त्याप्रमाणे त्या दृष्टीनं पावलं टाकायला मात्र निश्चित सुरुवात झालेली आहे. आत्ता या क्षणाला महाराष्ट्राच्या राजकारणात चौरंगी लढतीत आता आणखीन एक रंग आला आहे. कारण मनसेनं आजचा दिवस संपेपर्यंत जवळपास 250 मला वाटतं 250 जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. चर्चेचा हा सिलसिला असाच चालू होणार आहे. आपण पाहताय महाराष्ट्राचा रणसंग्राम. वेळ झाली एका ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. महाराष्ट्राच्या रणसंग्रामामध्ये आपलं स्वागत. निवडणूक अर्ज भरण्यासाठी आता केवळ 1 दिवस शिल्लक राहिला आहे. असं असताना पक्षांतराचा अक्षरशः बाजार वधारल्याचं चित्र आज आम्हाला दिवसभर दिसलं. राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरीचे आमदार उदय सामंत शिवसेनेतून उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसले. तर लातूरमध्ये काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर हे राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल झाले. निलंग्यातून निवडणूक ते लढवणार आहेत. तसंच काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश्वर बुके औसा मतदारसंघातून पण राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार आहेत.
चिंचवडचे अपक्ष आमदार आणि बहुचर्चित आमदार लक्ष्मण जगताप हे निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये दाखल झाले. मोर्शीचे अपक्ष आमदार अनिल बोंडे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार आहेत, तर अमरावतीचे काँग्रेसचे माजी मंत्री सुनील देशमुखही भारतीय जनता पक्षात वाजत गाजत दाखल झाले. नागपूर दक्षिणचे काँग्रेसचे आमदार दीनानाथ पडोळे हे राष्ट्रवादीत गेले, तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची बहीण उषा तनपुरे या राहुरी मतदारसंघातून चक्क शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. पुण्यातले काँग्रेसचे नेते दीपक मानकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि ते आता राष्ट्रवादीकडनं निवडणूक लढवणार आहेत. औरंगाबादमधील शिवसेनेचे किशनचंद तनवाणी हे आता भाजपच्या गोटात दाखल झालेत. हे जे सगळं आपण नावं ऐकलीत, नावं पाहिलीत, ती नावं ही काही पूर्ण यादी नाही आहे. वेळेच्या मर्यादेत बसवताना मला फक्त आत्ता काही नावंच तुम्हाला देता आली आणि याच दलबदलूपणावर आपण आत्ता या सेगमेंटमध्ये बोलणार आहोत. आपल्याबरोबर विजय चोरमारे आहेत. विजय चोरमारे, ही सगळी नावं तुम्ही पाहिलीत, मला तुम्ही सांगा तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तुम्ही कोल्हापूरचे आहात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या पक्ष बदलूचं सर्वात जास्त प्रमाण मला दिसतंय. काय कारण तुम्ही सांगाल? पश्चिम महाराष्ट्रात पक्षबदल करण्याचं मोठं कारण इथं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मजबूत आहेत. इथं सहकारी संस्थांचं मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे, शिक्षण संस्थांचं मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे. तर सहकारी संस्था आणि शिक्षण संस्था या माध्यमातून जे नेतृत्व मोठं होतं, अशा प्रत्येक नेतृत्वाचं साधारण ध्येय राहतं की आमदारकी मिळवणं, विधानसभेची निवडणूक लढवणं. विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षात संधी नसेल तर पर्याय शोधणं, हा असा साधारण प्रत्येकाचा दृष्टिकोन दिसतोय. इथं एक गोष्ट महत्त्वाची दिसते की इथं कुणालाही थांबायला वेळ नाही. एक निवडणूक थांबणं, पक्षाचं ऐकणं म्हणजे 5 वर्षे आपण राजकीय वनवास काढणं अशी प्रत्येकाची धारणा बनत चाललेली आहे. दुसरी गोष्ट, या जे नेते म्हणून हे शिक्षण किंवा सहकाराच्या माध्यमातून नेते म्हणून उभे राहिलेत, त्या प्रत्येकाला कार्यकर्त्यांचा गट प्रत्येकानं उभा केला आहे आणि या कार्यकर्त्यांचा दबाव एवढ्या मोठ्या प्रमाणावर येतो की आपण उभं राहिलो नाही तर आपले कार्यकर्ते दुसऱ्या नेत्याच्या पाठीमागे जातील, अशी एक प्रत्येकाची भावना बनत चालली, अशी प्रत्येकाला भीती बनत वाटते. त्यामुळं वैचारिक भूमिका नावाची गोष्ट आता राजकारणात राहिलेली नाही. कारण आपण गेल्या काय वर्ष अगदी काँग्रेस राष्ट्रवादीवाली हे तर जिकडे सत्ता असेल तिकडे कुठल्याही पक्षाकडे जातात, शिवसेनेकडे जातात, भाजप अगदी पक्ष सुद्धा आपण शेका पक्षानं सुद्धा शिवसेनेबरोबर कॉम्प्रोमाइज केले बघतो. समाजवादी विचारधारेचे अनेक लोक अगदी शिवसेना भाजपमध्ये गेले असतो. त्यामुळे वैचारिक भूमिका, वैचारिक बांधिलकी ही गोष्ट खूप पातळ होत गेलेली आहे आणि त्याच्या संदर्भात कुणालाही साधारण सोयीसुतक किंवा तसं दिसत नाही. त्यामुळं केवळ सत्ता मिळाली पाहिजे, सत्ता नसेल मिळेल तर सत्ता मिळणाऱ्या संभाव्य ज्या पक्षाला सत्ता मिळण्याची शक्यता त्या पक्षाबरोबर राहिलं पाहिजे, या धारणेतूनही पक्षांतर मोठ्या प्रमाणावर. संजीव उन्हाळे, मग या ठिकाणचे जे सगळे मतदार आहेत ते मतदान करताना नेमका काय विचार करत असतील? कालपर्यंत जर रत्नागिरीमध्ये एखादा माणूस शिवसेनेच्या विरोधात प्रचार करत असेल, शिवसेना कशी वाईट हे ठसवून सांगत असेल, राष्ट्रवादी काँग्रेस चांगली हे कसं सांगत असेल, आणि तो आज एकदम भगवा झेंडा हाती घेतो, शिवबंधन बांधतो, एका रात्रीतलं त्याचं हे सगळं DNA बदलणं लोक स्वीकारतील? हे सगळ्याच रत्नागिरी एक उदाहरण म्हणून मी सांगितलं. लोक इतक्या लवकर ते स्वीकारतील असं होणार नाही. पण झालेली परिस्थिती अशी की 25 वर्षानंतर ही अतिशय चांगली संधी आलेली आहे, पंचरंगी सामना घडतोय. आता आमचे किशनचंद तनवानी शिवसेनेमध्ये राहिले, शिवसेने त्यांनी आधी पदं भोगली, पण त्यांना एकदम संधी मिळाली की ते भाजपमध्ये ताबडतोब गेले आणि हे अगदी एका रात्रीतून घडलं. एरवी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी मोठं स्क्रीनिंग झालं असतं, त्यांना घ्यायचं की याच्यावर चर्चा झाली असती. पण आता सिस्टीम ऑप्शनच एवढे प्रत्येक पक्षात तयार झालेले आहेत की एका दिवसात एक उडी घेऊन त्याला दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याची संधी मिळालेली आहे. मला असं वाटतं की आपल्या 25 वर्षामध्ये एवढं संधी कुठल्याही लोकांना निर्माण झाली नाही. त्याच्यामुळे या 48 तासामध्ये हे सगळं ज्यांच्याकडे कागदपत्र तयार आहे त्यांनी दणादण हे उड्या घ्यायला सुरुवात केली झाली आहे. आणि याच्यामध्ये लोकांचं जे हे आहे म्हणजे सत्ता स्थिरत्व विरोधी जे मतदान आहे, हे मतदान देखील थोडंसं आता कमी होईल असं दिसतंय. कारण ह्या युती शिवसेना भाजप वेगळं झाल्यामुळे त्याचा काही प्रमाणामध्ये काँग्रेसला बेनिफिट होणार आहे. त्याच्यामुळे या भागातल्या लोकांच्या देखील आशा पल्लवी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे सगळीकडे असा आनंदी आनंद. आणि आता ही दिवाळी म्हणजे लोक देखील दिवाळी करणार आहेत, कारण वेगवेगळी लोक उभा राहिल्यानंतर त्यांच्याकडून कशा प्रकारे उपसून घ्यायचे याच्यामध्ये देखील लोक परेशान आहेत. परंतु एकंदरच मला असं वाटतं
की हे सगळं चित्र जरी असलं तरी लोकांना असं गृहीत धरता येत नाही. लोकांना व्यवस्थित कळतं, पण हे सगळं चाललेलं आहे. हे आता सध्या आपले समाधान करून घेण्यासाठी प्रत्येकजण पक्षांतर करतं एवढं मात्र म्हणता येईल. बुडत्या जहाजावरचे उंदीर सुद्धा बुडत्या जहाजावर राहत नाहीत, परंतु इकडे तसा काही ट्रेंड मला दिसत नाहीये. म्हणजे राष्ट्रवादी बुडतं जहाज म्हणावं तर राष्ट्रवादीत जाणारेही लोक आहेत, शिवसेना बुडतं जहाज म्हणावं तर शिवसेनेत येणारेही लोक आहेत. असं सगळं असताना नेमका काय म्हणजे मानसिकता काय असेल? संधी साधुत्व हा, सोय हा, का त्याहीपेक्षा कुठंतरी मला एक बुडत्याला काडीचा आधार, तसा एक आधार मिळणं, राजकीय ओळख मिळणं, का वैयक्तिक द्वेष त्या त्या पक्षामधला एखाद्याला त्या पक्षातनं बाहेर टाकत असतो? श्रीपाद अपराजित यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाही. हाच प्रश्न संदीप प्रधान तुम्हाला. त्याची वेगवेगळी गणित आहेत. म्हणजे कसं आहे की समजा एखाद्या पक्षामध्ये आत्ता मी राहिलो तर तिथं मला उमेदवारी मिळणार आहे का? बरं, मिळणार असेल तर ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त मला आत्ता कुठल्या पक्षाची उमेदवारी मिळेल त्याचा लाभ होणार आहे. म्हणजे आता भाजपचं समजा इथे सरकार येण्याची शक्यता जास्त असेल तर राष्ट्रवादी जरी देत असली तरी भाजपमध्ये आत्ता मी जाणं आहे, किंवा काही वेळेला विरोधक परस्पर विरोधक असतात. तर एखादा आपला विरोधकच समजा या पक्षात येऊ पाहतोय तर मग आपल्याला आता दुसरीकडे उडी मारली पाहिजे. हा आहे म्हणजे. आणि जसं मगाशी म्हटलं तसं की जसं पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा ग्रामीण भागामध्ये सहकारी संस्थांचं जाळं असणारे जे नेते आहेत त्यांना त्या संस्थांना आर्थिक पुरवठा पाहिजे, संरक्षण पाहिजे. मुंबईसारख्या शहरामध्ये तर राजकारण हे एक व्यवसायच झालेला आहे. बहुतांश राजकारणी आज बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांना त्याच्यासाठी सुद्धा संरक्षण हवं आहे, सत्ता हवी आहे. म्हणजे त्यांचं सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता असं एक म्हणजे दुष्टचक्र गेल्या काही वर्षामध्ये राजकारण्यांनी तयार केलं. प्रश्न असा आहे ब्रेकवर जाण्यापूर्वी की त्यांचे जे इन्व्हेस्टर्स असतात, प्रत्येक आमदाराचे जे इन्व्हेस्टर्स असतात ते इन्व्हेस्टर्स त्यांना अशा प्रकारचे निर्णय घ्यायला भाग पाडतात कारण टाकलेल्या पैशाचा जास्तीत जास्त आणि सेफ विश्वसनीय परतावा त्यांना हवा असतो. असू शकेल निश्चित, कारण हे काही निर्णय फक्त ती एक व्यक्ती घेत नसेल. कदाचित काही त्यांचे म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट असतील, आणखीन कोणी असतील, वकील असतील, कोणी मित्रमंडळी असतील, बांधकाम व्यवसायातले भागीदार असतील, या सगळ्यांशी सल्लामसलत करून निर्णय होत असेल. पण थोडक्यामध्ये झालं असं की ह्याचं एक व्यावसायिकरण झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये वैचारिकदृष्ट्या असं काही फार राहिलेलं नाही. आणि आपण असं बघतो की पक्षसुद्धा सत्तेत आल्यानंतर दुसरा पक्ष काही फार वेगळं करतो असं नाही, त्याच्या वाटा वेगळ्या असतात. पण भ्रष्टाचार आणि बाकी जो काही आपल्याला गोंधळ दिसतो तो तसाच दिसतो. त्यामुळे त्यात काही फरक नाही. आपल्याकडे पूर्वी एक विंदा करंदीकरांची कविता होती, सब घोडे 12%. तशीच आता अवस्था प्रत्येकाची झाली आहे. कुठला पक्ष वेगळा म्हणावा असं वेगळेपण आता पक्षात उरलेलं नाही आहे. त्याचीच ही एक झलक आत्ता आपण पाहिली. वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक नंतर महाराष्ट्राच्या रणसंग्राममध्ये 288 जागा प्रत्येकाला लढवायची संधी मिळाल्यामुळे कदाचित पार्टीला पुन्हा एकदा नवनिर्मित किंवा नवीन रीतीनं पार्टी उभं करायची संधी या सर्व पक्षांना मिळणार आहे का, ते ती साधू शकतात का, याविषयी आपण बोलणार. कुठे जाऊ नका, पात्रा झी 24 तास आपण पाहताय महाराष्ट्राचा रणसंग्राम. महाराष्ट्राच्या रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. आपल्याला असं लक्षात असेल की आता 288 जागा प्रत्येक पक्षाला लढवायला मिळाल्यामुळं कदाचित अशा प्रकारची संधी त्यांना यापूर्वी कधी मिळालेली नव्हती. त्यामुळं या अशा काळामध्ये ते आपला पक्ष पुन्हा उभारू शकतात का, काय वाटतं आपल्याला? मला वाटतं पक्ष उभारण्याचा विचार आता इथे करायला कोणालाही वेळ नाही. प्रत्येकाला जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आहेत आणि या महाराष्ट्रातली सिंगल लार्जेस्ट पार्टी आम्ही आहोत हे दाखवून सत्ता स्थापनेचा दावा करायचा आहे. अशा वेळेला सगळे विधिनिषेध बाजूला होतात. मग जो कोण विनेबल कॅन्डिडेट असेल तो त्या बाजूने उमेदवारी मिळत नसेल तर माझ्याकडे येऊ दे, ही पक्षांची मानसिकता आहे. आणि त्याच वेळेला उमेदवारालाही मला लिफ्ट करा, किंबहुना माझ्या महत्त्वाकांक्षा मला या चौकटीत बसवून पुढे जायचं आहे असा त्याचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे आत्ता कोणी पक्षविस्तार, पक्षबांधणी या मुद्द्यांकडे लक्ष देणार नाही. तर आत्ता माझे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील त्यासाठी मला सगळ्यात योग्य माणूस कोण आहे, जातीच्या समीकरणात कोण बसतोय त्याला पटकन माझ्याकडे खेचा. पण उदयजी, मला त्याही पुढे जाऊन वाटतं की हे सगळे मुद्दे पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे निरर्थक ठरू शकतील. कारण मुळात महाराष्ट्रात आत्ता एक प्रस्थापित सरकारविरोधी जबरदस्त लाट आहे, वातावरण आहे, ती सुप्त आहे.
ती मोदींच्या वेळेला जशी लोकसभा निवडणुकीत होती तशी आता स्पष्ट दिसत नसेल, पण त्या लाटेचा फायदा शिवसेना घेणार का भाजप घेणार हाच सध्याचा प्रश्न आहे. त्या डिझाईनमध्ये जो जो फिट होईल त्याला आपल्याकडे खेचायची स्पर्धा चालू आहे. त्यात कोण जिंकेल हे आपल्याला बघावं लागणार आहे. आपल्याबरोबर श्रीपाद अपराजित आहेत. श्रीपाद अपराजित, तुम्ही पाहिलं असेल की काँग्रेस जळगावमध्ये 11 जागा आहेत, तिथे फक्त 4 जागा ते आतापर्यंत लढवत होते. म्हणजे आता 7 जागांवर त्यांना एक प्रकारे उमेदवार शोधायचे आहेत किंवा उमेदवारांना न्याय द्यायचा आहे. तर ठाण्यामध्ये 24 पैकी 10 जागा लढवत होते, पुण्यामध्ये 21 पैकी 7 लढवत होते. ही काँग्रेसची अवस्था आहे. तुमच्या विदर्भामध्ये तर आपण पाहिलं तर NCPचं अस्तित्व हे अतिशय, शिवसेनेचं अस्तित्व हे अतिशय नगण्य दिसतं. 62 पैकी जवळपास 24-25 जागांवर मला वाटतं त्यांचे फक्त उमेदवार दिसतात. तर भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी स्ट्रॉंग आहे. तर भारतीय जनता पक्ष ठाण्यामध्ये 24 पैकी फक्त आत्तापर्यंत 10 जागा लढवत होतं. त्यामुळे एक प्रकारे संपूर्ण पॅन महाराष्ट्रात जाण्याची संधी या सगळ्या लोकांना आता उपलब्ध झाली आहे. त्याचा फायदा ते नेमका कसा करू शकतील असं वाटतं आपल्याला? तुम्ही म्हणता ते खरं आहे अगदी, की मोठ्या मोठ्या राजकीय पक्षांना आजपर्यंत काही 2-4 नेत्यांनी पूर्ण महाराष्ट्र हाकला आहे असे जे काही पक्ष आहेत त्यांना, म्हणजे आमच्या गडचिरोली सिरोंचापर्यंत तर तसाही विदर्भात अनेकदा उमेदवारांची वानवा असायची. पण आता शिवसेनेपासून तर राष्ट्रवादीपर्यंत अशा अनेक पक्षांना उमेदवारच सापडत नाही आहेत. आणि बरं, असं असतानाही आपण सुमारीकरण सगळीकडे वाढलेलं आहे. राजकारणात तर सुमारीकरणाने टोकच गाठलेलं आहे. आपण बघतो की एक उमेदवार, म्हणजे एरवी नेते उमेदवारांच्या संपर्कात राहायचे ठीक आहे, पण आता एकच उमेदवार 4-4 नेत्यांच्या संपर्कात असतो आहे. आणि तो कधी राष्ट्रवादीचं तिकीट मागतोय, कधी शिवसेनेचं तिकीट मागतोय. आणि तुम्ही जे म्हणालात की स्तर कसा गाठणार आहे, मला या संदर्भात आमच्या विदर्भातल्या सुबोध मोहितेंचं उदाहरण द्यावं असं वाटतं की संधी मिळाली. एका राजकीय नेत्यांचे ते PA होते, ते राजकारणात आले, खासदार झाले, डायरेक्ट अवजड उद्योगमंत्री बनले. त्याच्यानंतर ते राजकारणाच्या बाहेर फेकले गेले. आणि आपल्याला असं वाटतं की सडन राईज आणि सडन डाऊनफॉल होतो, पण आता पुन्हा त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे उमेदवार प्रत्येक वेळेस संधी शोधण्याच्या प्रयत्नात असतो हे ठीक आहे, पण नेतेसुद्धा आता मला असं वाटतं की चांगले उमेदवार शोधण्याच्या प्रयत्नात आहे. आणि त्यासाठी त्यांना हा भाजपात होता, हा राष्ट्रवादीत होता असा कुठलाही संकेत ते पायदळी तुडवायला तयार आहेत. इव्हन तुम्हालाच माहिती आहे की मला ते या संदर्भात उदाहरण द्यावं असं वाटतं की मराठवाड्यामध्ये आत्ता काही दिवसांपूर्वी भास्कर पाटील खातगावकर भाजपमध्ये आले. आणि आत्ता काल परवा मी एक बातमी वाचली की 10-15 कार्यकर्ते भाजप नेते भास्करराव खतगावकर यांच्या नेतृत्वात किंवा यांच्या प्रमुख नेतृत्वात ते भाजपमध्ये आगमन करत आहेत. म्हणजे जे कालपर्यंत भाजपचे नव्हते ते आता भाजपचे धुरीण बनू पाहत आहेत. म्हणजे कुठलेही संकेत राजकारणात असू नये असं म्हणतात किंवा राजकारणात सगळं क्षम्य आहे असंही म्हणतात, पण मला असं वाटतं की हे काही तत्वांचं राजकारण नाही आहे. आणि कालच्या घडामोडीनंतर तर मला असं वाटतं की बाजारीकरण सगळीकडे सुरू झालेलं आहे. संजीव उन्हाळे, आपण पाहिलं असेल की खरं तर प्रत्येक राजकीय पक्षाला ही एक सुवर्ण संधी होती, परंतु चर्चेचं गुऱ्हाळ युती ठेवायची की नाही, आघाडी की बिघाडी, हे इतक्या शेवटच्या क्षणापर्यंत ताणलं गेलं की लॉंग टर्म एक दीर्घकालीन योजना आखून ज्या ठिकाणी आत्तापर्यंत आपल्याला युती असल्यामुळे आमदारकी मिळत नव्हती, सत्तेची स्थानं मिळत नव्हती, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं रचनात्मक किंवा सामाजिक काम उभं नसल्यामुळे अशा प्रकारे विचाराच्या धारेवर श्रद्धा नसणारे आयात केलेले आयाराम गयाराम आता महाराष्ट्रात या निमित्तानं फोफावताना दिसत आहेत. एक प्रकारे राजकीय पक्षांची अपरिपक्वता पुन्हा एकदा समोर आली आहे. नाही, मुळामध्ये असं आहे की आता हे एक निवडणूक होईपर्यंत पुरोगामी महाराष्ट्र, फुले आंबेडकर, शाहू किंवा हिंदुत्वाचा धागा वगैरे असे काही शब्द वापरायचे नाहीत. आता यांना मुळामध्ये युती नकोच होती. म्हणजे नितीन गडकरींना सुद्धा हा पक्ष प्रत्येक मतदारसंघामध्ये वाढला पाहिजे हे मुळापासून वाटत होतं, तसं शिवसेनेला वाटत होतं. त्याच्यामुळे याचा पहिला परिणाम असा होणार आहे की ज्या मतदारसंघामध्ये शिवसेना नव्हती आणि त्याला पहिल्यांदा संधी मिळालेली आहे तिथे अगदी किलर्स इन्स्टिंक्टने शिवसेनेचे कार्यकर्ते निवडून येण्याचा प्रयत्न करतील, कारण त्यांना ही पहिली संधी 25 वर्षानंतर मिळाली आहे. ते भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत देखील तेवढंच खरं आहे. म्हणजे बाकी मतदारसंघात त्यांची गणितं आणि नेहमीचे राजकीय सूड वगैरे उघडत होईल, पण हे पहिली संधी त्यांना मिळालेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की काँग्रेससुद्धा अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरला असं जोरात पुढे चाललं होतं आणि त्यांना वाटत होतं की पूर्ण
पराजित होणार अशी परिस्थिती आहे. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसकडेला गेल्यामुळं त्यांचं पूर्ण पापक्षालन झालेलं आहे. आता त्याला म्हणजे ज्यांनी घोटाळे केले ते सगळे राष्ट्रवादीकडे आणि स्वच्छ सगळे आम्ही इकडे. त्याच्यामुळं त्यांना देखील एक चांगलं संधीचं दालन मला असं वाटतं उभं राहिलं आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्याकडे एक मोठी संधी आहे. आणि याच पद्धतीने NCP मध्ये सुद्धा त्यांचे जे स्ट्रॉंग होल्ड आहेत, चांगली जी माणसं आहेत ते सुद्धा निवडून आणण्यास संधी झाली. त्याच्यामुळं मला असं वाटतं की विन विन सिच्युएशन याच्यामध्ये राहील. परंतु ज्यांची चांगली परिस्थिती आहे तेच याच्यामध्ये निवडतील. लोकांच्या समोर सिस्टीम ऑप्शन्स आहेत, कुणाला निवडायचं याचे ऑप्शन्स आहेत आणि मला असं वाटतं लोक चोखंदळपणे याची निवड करतील. आणि याच्यामध्ये आता ऐन वेळेस मोदींची लाट येईल बरोबर आहे. किंवा ठाकरे फॅमिलीबद्दल संजीव उन्हाळे तुम्ही जे आता एक विधान केलंय की लोकांसमोर आता पर्याय उपलब्ध आहेत, जे पर्याय पूर्वी उपलब्ध नव्हते. कारण एका पक्षाला एका युतीमध्ये एक जागा दिली की ती 25 वर्ष चालत राहिली. त्यामुळे तो पक्ष ज्या दगडाला शेंदूर फासेल त्या दगडाला फुलं वाहण्यास आपल्याला धन्यता मानत होतो. परंतु आता मात्र पर्याय उपलब्ध झालेत. पर्याय उपलब्ध झाले याचा अर्थ चांगले उमेदवार असणार आहेत का, या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत. का ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय महाराष्ट्राचा रणसंग्राम. महाराष्ट्राच्या रणसंग्रामध्ये आपलं स्वागत. आपल्याकडे असं म्हटलं जातं की पूर्वीच्या काळी पर्याय नव्हता, त्यामुळे आम्हाला अमुक एक वस्तू वापरायला लागली. परंतु आता भरपूर प्रोडक्ट जशी कंझ्युमर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तशी आता पॉलिटिकल मार्केट्समध्ये सुद्धा भरपूर प्रोडक्ट उपलब्ध असणार आहेत. 4 पक्षांची 4 पॉलिटिकल प्रोडक्ट्स तुम्हाला यावेळेला आम्हीच कसे चांगले हे सांगणार आहेत. याचा अर्थ ती प्रोडक्ट्स चांगली आहेत का? कंझ्युमर मार्केटमध्ये स्पर्धा वाढल्यानंतर त्या उत्पादनाचा दर्जा पण वाढत जातो. इथे स्पर्धा वाढल्यानंतर राजकीय पॉलिटिकल मार्केटिंगमध्ये उत्पादनाचा म्हणजेच राजकीय उमेदवारांचा दर्जा वाढतो का? काय वाटतंय संदीप प्रधान? 2 भाग आहेत. एक तर काही ठिकाणी निश्चितच प्रॉडक्ट म्हणजे उमेदवार बघून होईल. पण समजा असं आहे की ह्या पुढच्या काही दिवसामध्ये एखादी वेव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, म्हणजे जसं आत्ता मगाशी या म्हणाल्या तसं की पुन्हा एकदा मोदींचा लोकप्रियतेचा लाभ घेण्याचा प्रयत्न झाला किंवा मराठीचा जो मुद्दा आहे, मगाशी आपण उल्लेख केलात की गुजराती मराठी अस्मितेचा मुद्दा झाला, तर मग काय होईल की त्या अस्मितेच्या त्या मुद्द्यामुळे अनेक प्रॉडक्ट्स निवडून येतील. हां, तरुण जातील, निवडून येतील. मग प्रॉडक्ट बघितलं जाणार नाही. पण असा एखादा मुद्दा आता फार थोडा कालावधी शिल्लक असल्यामुळे निर्माण झाला नाही, तर मग मात्र प्रत्येक प्रॉडक्टकडे बघून आणि त्यातलं खरंच कुठलं चांगलं आहे या 4 किंवा 5 पैकी कुणाला मत दिलं तर. कंझ्युमर मार्केटमध्ये जसा कॉम्पिटिशन वाढते तसा दर्जा सुद्धा वाढतो. इथं दर्जा वाढताना दिसतोय का? नाही, दर्जा वाढणार नाही. कारण कसं आहे, काय आडात नाही तर पोऱ्यात कसं येणार तसं आहे की जे लोक आहेत तेच इकडून तिकडे जात आहेत. विजय चोरमारे काय सांगाल? संदीप प्रधान. हा बोला. मध्ये फक्त एकच हे करायचंय. आपण खूप चांगलं उदाहरण दिलं, पण मुळात या बाजारपेठेला टेकर्सच नाही आहेत. तुम्ही दरवेळेचं मतदानाचं प्रमाण पहा, ते महाराष्ट्रात तर 50 ते 55च्या वरच गेलेलं नाही. म्हणजे जी बाजारपेठ लोकांना नकोच आहे, ग्राहकांना, तिथल्या उत्पादनाचा दर्जा किंवा जे लोक येत आहेत मात्र वेगळं होतं. लोकसभेला अनेक टक्क्यांनी मतदान वाढलेलं होतं. मला असं वाटतं की गेल्या काही दिवसातला जो गोंधळ मुळात युतीचा, त्यामुळे कदाचित मतदार नाराज होतील, घरी बसतील. पण आज जे उमेदवारांचं पीक आलंय, संदीपजी पण तेच सांगतायत, त्यामुळे कदाचित या वेळेला लोकसभा इतकं मतदान होईल असं वाटत नाही. कारण लोक नाही म्हटलं तरी हे जे काही गोंधळ घडला त्याच्यामुळे निराश झालेले आहेत. विजय चोरमारे, आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार? त्यामुळे स्पर्धा वाढल्यानंतर बाजारपेठेत चांगली प्रोडक्ट येतात, परंतु राजकारणात काही चांगले उमेदवार येताना दिसत नाहीयेत. बरोबर आहे, राजकारणात चांगले प्रॉडक्ट येताना दिसत नाही. ज्या ज्या पक्षांच्याकडे जे त्यांचं आत्ता ग्रासरूटला जे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत तेच प्रॉडक्ट आता मतदारांच्या पुढे येत आहे. म्हणजे आपण मनसेच्या यादीवर नजर टाकली तर हे कुठल्या म्हणजे त्यांचे अगदी कार्यकर्ते त्या मतदारसंघातील नीट माहिती नसलेले कार्यकर्ते आहेत. म्हणजे ज्या पद्धतीनं आम आदमी पक्षानं उमेदवार म्हणून काही चांगले प्रॉडक्ट मतदारांच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला, तो जाणीवपूर्वक प्रयत्न वेगवेगळ्या सेक्टरमध्ये लोक आणण्याचा प्रयत्न केला.
कुठल्याही अन्य राजकीय अर्थात त्यांना राजकीय बॅकग्राऊंड नसेल, कार्यकर्त्यांचं बॅकअप नसेल किंवा त्या पक्षाचं नीट अनेक वर्षे दीर्घकालीन काम नसेल, त्यामुळे त्यांना तेवढा सपोर्ट आपल्या विद्यमान राजकीय व्यवस्थेमध्ये त्यांना तेवढं पाठबळ मतदारांचं राजकीय या निवडणुकीच्या प्रक्रियेत मिळालं नसेल. पण आम आदमी पक्षानं तसा एक चांगला प्रयत्न केला. तसा चांगला प्रयत्न आताच्या या विद्यमान पक्षापैकी कुठल्याही अगदी महाराष्ट्र नवनिर्माणाची भाषा करणाऱ्या नवनिर्माण सेनेनं सुद्धा असं चांगलं प्रॉडक्ट मतदारांच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला नाही असं मला वाटतं. श्रीपादजी, काय वाटतं तुम्हाला, चांगले उमेदवार आता पक्षांकडे किंवा राजकीय प्रक्रियेत येताना बंदच झालेले आहेत? मला तसं वाटत नाही की मुळात आप पार्टीचं जे उदाहरण दिलं ते खरं आहे की अनेक चांगले उमेदवार आप पार्टीने दिले होते, पण मुळात लोकांची मानसिकता ही पक्षीय मानसिकता बनलेली आहे आता. आणि आपल्याला असं एक अनुभवायला येतं की म्हणजे कुठलाही मुद्दा घ्या तुम्ही, विकासाचा असेल, नाहीतर आता असं अलीकडे जो पुढच्या या निवडणुकी काळामध्ये जो गाजेल तो वेगळ्या विदर्भाचा मुद्दा घ्या तुम्ही, की शिवसेना त्याचं नक्की भांडवल करणार आहे. असे अनेक विदर्भवादी नेते म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणा जे विदर्भाच्या बाजूनी त्यांना वेगळा विदर्भ व्हावा असं वाटतं, पण पक्षीय मानसिकता मात्र ते सोडायला तयार नाही आहेत. म्हणजे चांगले उमेदवार समजा जर असतील राजकारणात जे नव्हते पण ज्यांना खरोखर आजपर्यंत जी त्यांची जी वाटचाल आहे ती खरोखर एक आयडल असल्यासारखी आहे, पण लोक पक्षीय मानसिकतेत असल्यामुळे आपल्या पक्षाच्या विरोधात आहे म्हणून त्याला खुलेपणाने पाठिंबा देत नाही. आणि मला असं वाटतं की ही लोकांनी समजा जर विकासाची मानसिकता ठेवली आणि तात्पुरती पक्षीय मानसिकता समजा जर बाजूला ठेवली, बरं मला या ठिकाणी उलट आणखी एक मुद्दा असा सुचवासा वाटतो की असे अनेक लोक आहेत की जे उच्चार आवाज नेहमी खूप आम्ही चांगलं राजकारण करतो, आम्ही तत्वाच्या बाजूने आहोत असं म्हणत असतात, पण त्यांच्याच पार्टीनी अनेकदा त्याला काय म्हणतो की आपण तुलनेने कमी महत्त्वाचे आणि भ्रष्टाचाराने ज्यांचे हात बरबटलेले आहेत असे उमेदवार दिल्यानंतरही असे जे काही लोक आहेत त्यांनी त्याच पक्षाला मतदान केलेलं आहे आणि ते खासगीमध्ये असं सांगतात की आमची पक्षीय मजबुरी होती म्हणून. तर मला असं वाटतं की चांगले उमेदवार नाही तशातला भाग नाही, पण लोकांनी हे ठरवायचं आहे की आपल्याला नक्की कोणाला मत द्यायचं आणि त्याच्यासाठी पक्ष समजा जर चुका करत असेल तर आपण ती चूक करायची नाही असं ते ठरवणार आहे की नाही, हा मुद्दा मला फार संजीव उन्हाळे, या कार्यक्रमाचा शेवट करताना मी तुमच्याकडे जातो. आपण अनेक वर्षाच्या राजकारणाचा आपला अनुभव आहे. राजकारणात आता एवढी तीव्र स्पर्धा, एकेका जागेला पंचरंगी लढत होत आहेत, पण 5 जणातला एकही असा इतरांपेक्षा वेगळा असा उजवा दिसत नाही. प्रत्येकाचा बायोडाटा हा बांधकाम व्यावसायिक किंवा वाळू माफिया किंवा ऑइल माफिया असाच दिसतोय. त्यामुळे स्पर्धा वाढली तरी सुद्धा चांगला प्रोडक्ट, पॉलिटिकल प्रोडक्ट मार्केटमध्ये दिसत नाही. एक तर असं की या निवडणुकीमध्ये राजकारणाचा जो चेहरा आहे, म्हणजे जे तेच आपण चेहरे पाहत होतो याच्या फक्त चेहरे बदल हा मोठ्या प्रमाणावर आपल्याला झालेला दिसणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की केवळ अस्मिता प्रॉडक्ट आणि वेव प्रॉडक्ट नाही, तर विधानसभेची निवडणूक ही मूलतः जातीच्या गणितावर आणि बाकीची बरीचशी जी गणितं असतात त्याच्यावर होणार. विशेषतः मायनॉरिटीचे वोट्स कुणीकडे जाणार आहेत, काय होणार, हे सगळं अजून ठरणार आहे आणि या सगळ्या गणितावर आधारित हे सगळं केलं जाणार आहे. याच्यामध्ये एक गोष्ट खरी आहे की ज्याच्याकडे काही कोटी रुपये आहेत, पैशाची पोतडी घेऊन बसलेला आहे, ह्याचीच निवडणुकीमध्ये चलती राहणार आहेत. आमच्या ग्रामीण भागात वेगवेगळे पॅटर्न असतात असे, म्हणजे काही वाटावाटीचे, तर असे वाटावाटीला वेळ कमी असल्यामुळं यांना खूप मोठी गडबड होणार आहे. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की आता खऱ्या अर्थानं सत्वपरीक्षा जी आहे ती उमेदवारांची आहे आणि मतदार यावेळेस मस्तपैकी सगळ्यांची परीक्षा घेणार आहेत. आणि मला असं वाटतं चांगल्या परीक्षेला लोकांना सामोरं जावं लागणार आहे. लोक पक्ष तर पाहतीलच, पण पक्षापेक्षा मला वाटतं उमेदवाराची नशा उतरवण्याचं काम या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने घडेल असं चित्र सध्या यावेळी. संजीव उन्हाळे यांनी त्यांच्या खास पद्धतीनं या कार्यक्रमातली शेवटची कॉमेंट केली. मला संदीप प्रधान आणि मृदुला एक असं एक विधान आठवतंय मॅनेजमेंटमधलं की हेनरी फोर्डनी असं वक्तव्य केलं होतं की माय कन्झ्युमर्स वॉन्ट टू बाय द कार ॲज लॉंग ॲज इट्स ब्लॅक बिकॉज आय ओनली प्रोड्यूस ब्लॅक कार्स. मी फक्त काळ्या गाड्या बनवतो, त्यामुळे माझ्या ग्राहकांना फक्त काळीच गाडी घेता येणार आहे. राजकारणात सुद्धा असंच होताना दिसतंय. आम्ही फक्त वाईटच उमेदवार देतोय की काय, त्यामुळे लोकांना फक्त उडदामाजी काळे गोरे असा निवडायचाच वेळ आलेली आहे का? प्रेक्षक, महाराष्ट्राच्या रणसंग्रामामध्ये आज आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्यातली बदलती शिवसेनेची इक्वेशन्स, त्याचबरोबर आपण पक्ष बदलाचं जे वारं संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले ते आणि पक्ष बदल झाल्यानंतर एक जी संधी प्रचंड मोठ्या प्रमाणावर पक्षांना उपलब्ध होती ती म्हणजे 288 जागा पटकन लढवायच्या आहेत. त्यामुळे पक्ष निर्मिती, पक्ष बांधणी करता येते का याची शक्यता आपण पाहिली तर स्पर्धा वाढल्यानंतरही प्रॉडक्टचा दर्जा मात्र वाढताना दिसत नाही. हे अटळ सत्य देखील आपण पाहिलं. या कार्यक्रमात
महाराष्ट्राच्या रणसंग्राममध्ये जे सहभागी झाले माझे सर्व सहकारी आहेत त्या पॅनलिस्टचे विशेष आभार. ताज्या बातम्यांसाठी आणि एका महत्त्वाच्या गौप्यस्फोटासाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.